त्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। हप्ता जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते। ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो, आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते। आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत। अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली। आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे। त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल। जी या योजनेच्या रकमेमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे, कुठेही बंद होणार नाही। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे। जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये, ज्याचे वितरण आजपासून सुरू झाले असून पुढील 1 ते 2 दिवसात पात्र लाभार्थी महिलांना त्याचे वितरण पूर्ण होणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आताच सदर व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणीही जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही। अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। व्हिडिओला लाईक करा, पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।